नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डाऊन सिंड्रोम चाइल्ड हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयर आणि फर्स्ट इयरसाठी इम्पॉर्टंट असलेला हा प्रश्न आहे. तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर डाऊन सिंड्रोममधून आपण बघूया. डाऊन सिंड्रोमला आपण मंगोलिझम हे असं म्हणतो. त्याची व्याख्या बघूया. तर ही एक जन्मजात क्रोमोझोम विकृती असून यामध्ये क्रोमोझोमच्या 23 जोड्यांपैकी 23 जोड्या ज्या क्रोमोझोमच्या असतात, 21व्या क्रोमोझोममध्ये दोष असतो. अशी बालके जन्मताच मानसिक व शारीरिकदृष्ट्या अपंग असतात. यालाच डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिझम असे म्हणतात. अशी बालके जन्मताच मानसिक शारीरिकदृष्ट्या अपंग असतात, याला डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिझम असे म्हणतात. त्याची कारणं काय आहेत? तर कारण आहे निश्चित कारण माहीत नाही याचं. मातेचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असल्यास, मातापित्यास अनुवंशिक आजार असल्यास, उदाहरणार्थ जन्मजात शारीरिक किंवा मानसिक. डाऊन सिंड्रोम असलेले पहिले मूल होणे, ज्या पालकांना आधीच एक मूल आहे आणि ज्या पालकांना ट्रान्सलोकेशन डाऊन सिंड्रोम आहे त्यांना त्या स्थितीत दुसरे मूल असण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर डाऊन सिंड्रोमचे प्रकार बघूया. 3 प्रकार आहे: ट्रायझोमी 21, ट्रान्सलोकेशन डाऊन सिंड्रोम, मोझेक डाऊन सिंड्रोम. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डाऊन सिंड्रोमची चिन्हे लक्षणे काय? तर चेहऱ्यावरती विशिष्ट वैशिष्ट्य जसे की लहान डोके असते, चपटा चेहरा असतो, लहान मान असते, बाहेर पडणारी जीभ असते. त्याच्यानंतर आहे पॅल्पेब्रो फिशर, वरच्या दिशेने तिरपे डोळे. आता हृदयाचे पण दोष असतात. एंट्री व्हेंट्रिक्युलर सेप्टम डिफेक्ट. ठीक आहे. व्हेंट्रिक्युलर सेप्टल दोष, सेकंड मॅट्रियल दोष, फेलोची टेट्रॉलॉजी. त्याच्यानंतर त्याचं भवितव्य काय? तर साधारणपणे पहिल्या वर्षात 70 ते 80% मुले मृत्युमुखी पडतात व जरी जगले तरी दुष्परिणामामुळे 8 ते 10 वर्षात मृत्युमुखी पडतात. परिचर्या आपण अशा व्यक्तींची काय करायची? तर बालकाच्या आजाराचे निदान झाल्यावर मातापित्यांना सर्व काही न सांगता बाळाला थोड्याशा प्रमाणात असलेले मानसिक अपंगत्व बरे होऊ शकते व यासाठी बालकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे असे सांगावे, जेणेकरून पालकांच्या मनावर गंभीर परिणाम होणार नाही. असं डाऊन सिंड्रोमचे बेबी जन्माला आले होते, आईवडिलांना खूप शॉक बसतो, त्यांना त्रास होतो. मग त्याच्यासाठी काय करायचं? अशा लोकांना परिचारिकेने धीर द्यायचा आहे, पुनर्वसन होऊ शकतं असं सांगायचं आहे. त्याच्यानंतर परिचारिकेने इतर मानसिक अपंग मुले व त्यांच्या आईवडिलांची भेट घालून द्यावी. त्यामुळे बालकांची दैनंदिन काळजी त्यांच्याकडून कशी घेतली जाते, बालकांची अपेक्षा काय असते ते समजते. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, शासकीय संस्था, तशी शासकीय मदत इत्यादी संदर्भात परिचारिकेने बालकांच्या मातापित्यास मार्गदर्शन करायचं आहे. म्हणजे परिचारिकेने काय करायचं? अपंग मुली आईवडील जी आहेत इतरांची, त्या आईवडिलांशी भेट घालून द्यायची, त्यांची दैनंदिन काळजी त्यांच्याकडून कशी घेतली जाते हे समजून घ्यायला पाहिजे. कारण ह्याच्यावरती कधी उपचार किंवा परिचर्या काही नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इवन सामाजिक संस्था असतात किंवा शासकीय संस्था असतात, त्यांच्या मदतीसाठी आपण परिचारिकेने पालकांच्या मातापित्यास मार्गदर्शन करायचं आहे. पालकांचा आजार पूर्णपणे जरी बरा झाला नाही तरी त्यामध्ये भरपूर सुधारणा होईल असा विश्वास निर्माण करायचा आहे. बालकांची दैनंदिन काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करायचं. स्वच्छता व आरोग्याबद्दल आरोग्य शिक्षण द्यायचं आहे आपल्याला. बालकांचा आजार पूर्णपणे जरी बरा झाला नाही तरी त्यामध्ये भरपूर सुधारणा होईल असा विश्वास निर्माण करायचा आहे. बालकांची दैनंदिन काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन, स्वच्छता व आरोग्य याबद्दल मार्गदर्शन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण डाऊन सिंड्रोमची माहिती होती, व्याख्या आहे, कारणं आहेत, प्रकार आहेत: ट्रायझोमी 21, ट्रान्सलोकेशन डाऊन सिंड्रोम आणि मोझेक डाऊन सिंड्रोम. हे 3 प्रकार आहेत. माझ्याकडे ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही तुमच्या नर्सिंग ट्युटरच्या पण नोट्स फॉलो करू शकता. ह्याच्यातले मुद्दे पाहिजे ते करू शकता, पण इम्पॉर्टंट आहे तुमच्या नर्सिंग ट्युटरचे ज्या नोट्स असतात किंवा त्याने दिलेल्या जे लेक्चर्स असतात ते अटेंड करून ती माहिती घेणं किंवा त्याने दिलेल्या नोट्स फॉलो करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.